नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन वर्षाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण आज आले आहोत पालघरला, समर्थ ॲग्रोकृपा फार्म म्हणून आहे। तर तिकडे इकडचं वातावरण बघायला ना एकदम तर पूर्ण गावासारखं आहे, एकदम गावी जसे पक्षी वगैरे तसंच एकदम फार्म हाऊस एकदम म्हणजे ॲग्रो फार्म जसं आहे तसंच आहे, एकदम मस्त वालं। तर आपल्या मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल धकाधकीच्या जीवनातून आपल्याला एक मोकळा वेळ हवा असतो, गावचं एकदम अनुभव घ्यायला गावी कसं काय काय असतं। तर आपण त्याच्यासाठीच आज इथे आलो आहे ॲग्रो फार्मला। तर इथे तुम्ही बघाल तर खूप असे लहान पोरांसाठी खेळ वगैरे सगळं आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली टाईम पण तुम्ही करू शकता आणि लहान पोरांसाठी सगळं। तर आपण बघूया पूर्ण फार्मची एकदम टूर करूया आणि ही फार्मची टूर बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला आपण जाऊया। आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही हे मागे बघू शकता वारली पेंटिंग दिसते आहे। तर पालघरला ही वारली पेंटिंग एकदम फेमस अशी आहे, म्हणजे तिकडचंच एक लोकजीवन दाखवलेलं असतं ह्याच्या वारली पेंटिंगमध्ये। तर ती ही पाठी अशी रंगवलेली आहे। तर आता आपण जाऊया आणि फार्म व्हिजिट करूया। इथून चला। हे समोर दिसतंय ते सगळं जेवणाचं एरिया आहे, तुम्ही जेवायला वगैरे बसू शकता। हा रिसेप्शन एरिया। तर ही वारली पेंटिंग बघा, मस्त अशी वारली पेंटिंग आहे। आता मस्त सकाळचा नाश्ता करून घेऊया। एकदम नाश्ता करून झालाय, तर आता आपण जाऊया पूलमध्ये। चला। आता इकडचे सगळे नारळ काढून मग ते सकाळी नारळ पाणी वगैरे असतं त्याच्यासाठी नारळ काढतात। ते एकदम सगळं नॅचरल पद्धतीने। तर आपण नारळ घेतलाय आणि ह्या मशीनवर आता फोडून पाणी पिवायचं। वास्कला। तर आपण आता रात्रीचा व्ह्यू बघूया। रात्रीचे 8:30 वाजले, तर तुम्ही इथे बघू शकता हे रूम वगैरे मस्त असे काय लुक देत आहेत, व्ह्यू पण मस्त आहे आणि एकदम शांतता आहे। तर तुम्ही बघू शकता रातकिड्यांचा आवाज वगैरे येतो आहे। आपण जाऊया हा इकडचा व्ह्यू एन्जॉय करूया। चला मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवतो हा वाला।
तर आपण आता पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता पक्ष्यांना राहायला. मी तुम्हाला सकाळी पण दाखवलं, आता परत दाखवतो आहे रात्रीचा व्ह्यू. तर इथे लवबर्ड्स आणि ठेवले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे बघा त्यांचं घराची सोय वगैरे, राय वगैरेची. आणि खाली बघा ते पाहुणे. मस्त आहे तसे. हा त्याचा पूर्ण व्ह्यू आहे. ते रात्री बसायला वगैरे मस्त एकदम गाणी वगैरे लावून. हे रिसेप्शन तर सकाळी बघितलं असेल. आणि ही नारळ फोडायची मशीन जिथे मला पिताना बघितलेली ती. इथे ॲक्टिव्हिटीज दाखवल्यात काय काय होतात ते. आणि त्या आजूबाजूचा परिसर पण आहे. हा त्यांचा जेवण बनवण्याचा एरिया वगैरे आहे. इथे सगळे व्ह्यू एन्जॉय करतात, गेम्स वगैरे खेळतात. हे नाही बाबा, तू हारते हारणार आहेस तू, हारणार आहेस तू. चालू आहे गाणी वगैरे. हा त्यांचा याचा व्हिडिओ आहे, आपला जेवणाचा एरिया. इथे मस्त बसून वगैरे जेवण एन्जॉय करता येतं. खाई एकदम तयार आहे, फक्त गुलाबजाम बाकी आहे. घेऊया आणि घेऊया. आता तोडायची. तर मस्त एकदम शांतता इथे. तर क्वालिटी टाईम आपण स्पेंड करू शकतो इथे. तर गेम्स वगैरे, आर्चरी आणि आहे ही. इथे ही झीप लाईन आहे, ती आपण सकाळी बघूच. गेम्स वगैरे सकाळी खेळू. एकदम शांतता आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त लहान पोरांना खेळायला पण आहे, घसरगुंडी वगैरे. आमच्या आरोईच्या भाषेत घसरकंटी. तर आता आपण जाऊया स्नूकर खेळायला. खेळता तर येत नाही पण जाऊया आपण. चला बघूया. या प्रोफेशन लावता येत नाही पण
काही जे प्रोफेशनल असतील ना त्यांनी तुमचं ज्ञान दाखवू नका, मला माहीत नाही कसं खेळतं, मी पहिल्यांदा खेळतो. हा काय, तर जेवढे मला बॉल दिसत आहेत तेवढे लावतो. हां हां चला. हां तर घेऊया काठी आणि दणका देऊया. एक तरी घालून दाखवणार. तर जात काय नाही, एक गेली मगाशी तर काय जातच नव्हतं. आपण खेळूया पूल टेबल टेनिस. चला. तर इथे कपल शूटसाठी पण आहे, हार्ट वगैरे बनवला आहे. ते मधुचंद्र पण आहे इकडे, मधुचंद्र करायला चंद्र आहे. तर आता आपण जाऊया, शेकोटी पण आहे, तर आपण तिथे जाऊया आणि शेकोटी घेऊया. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आपण कशी कशी मजा केली ते. तर या व्हिडिओचा भाग 2 लवकरच येतो आहे, तर तुम्ही ती व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण भाग 2 मध्ये. चला.